अमेरिकेमध्ये RSSला आतंकवादी संघटना म्हणून अमेरिकेने घोषित केलेलं आहे. त्यामुळे RSSच्या बाबतचा एक संभ्रम आता जागतिक पातळीवरच आहे. देशाच्या जवळपास 36 देशामध्ये यांचे बँकेचे खाते आहेत RSSचे. अमाप पैसा त्याच्यामध्ये आहे. हा कुठला पैसा आहे, कोणी दिलेला आहे, त्याचा ऑडिट नाही. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये अमेरिकेने ज्या पद्धतीचं पाऊल उचललेलं आहे त्याप्रमाणे कर्नाटकमध्ये पण या विषयावरची तिथल्या सरकारने भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे RSS आपण पाहिलं की राम मंदिर जे आमच्या सगळ्यांचं श्रद्धेचं स्थान आहे, त्या मंदिराला लुटीमध्ये डाका टाकण्यामध्ये RSSचा सहभाग आहे, लपलेलं नाही. त्यामुळे मला वाटतं की अमेरिकेने आता काय स्टँड घेत आहे त्याच्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.